गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। सलग सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 18 प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले असून अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत। गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातील सखल वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्याची सरासरी 123.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भामरागड मंडळात सर्वाधिक 241.7 मिलीमीटर पाऊस कोसळला आहे। आरमोरी तालुक्यात निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे। सती नदीला आलेल्या पुरामुळे कढोली वैरागड मार्ग बंद झाला आहे। कठाणी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुराचे पाणी थेट राजोली गावात शिरले। अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे। गडचिरोली शहरातही मुसळधार पावसामुळे अनेक भागांना तळ्याचे स्वरूप आले। सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे। अहेरी, आलापल्ली, नागेपल्लीसह अनेक सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। दक्षिण गडचिरोलीत परिस्थिती अत्यंत गंभीर असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। तसेच विविध भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची रात्री तारांबळ उडाली। गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या आणि लहान मोठे नाले दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत। नागरिकांनी नदी नाल्यांजवळ जाणे टाळावे, पूरग्रस्त मार्गांचा वापर करू नये, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे।